गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण काय हा व्लॉग घ्यायचं कारण असं आहे की चाकणमध्ये खूप अतिवृष्टीचं पाणी रोडवरती येऊन सोसायट्यांमध्ये घुसलेलं आहे. हे आपण पाहू शकता या ठिकाणी गाड्यांचे पूर्ण टायर बुडवलेले आहेत. हा आमच्या सोसायटी सारंगी रेसिडेन्सीचा नजारा आहे आणि हा आमचा चाकणचा नाल्याचा ब्रिज हे सोसायटीचा दृश्य तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण ओढ्याचा साईडचा कठाडा आहे तो पार करून पाणी वरती आलेला आहे. हा आमचा MSCBचा DP आता हा सुद्धा बंद करायला MSCBच्या लोकांना बोलवलेला आहे. समोरचा रोड भरधाव वाहतो पण आता एक पण गाडी दिसत नाही. आणि आपण पाहू शकता अशा प्रकारे गाडी 3 वेळा गाड्यांच्या इंजिनला पाणी लागलेलं आहे. अर्ध्या गाड्या बुडवलेल्या आहेत. हा समोरचा रोड आहे ते पण सांगा ना. हा रोड आहे पण इथून गाड्या सगळ्या बंद आहे. हा ॲक्च्युली मेन रोड तळेगाव चाकण आणि पुणे नाशिक हायवे हा जोडणारा हा मेन रोड धाडगेमाळ्यातून जातो. खूप पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्या नाल्यामध्ये पाणी बसत नाही. त्या कारणानं पाणी रस्त्यावरती आले आणि रस्त्यामधून आमच्या सोसायटीमध्ये घुसलेलं आहे सारंगी रेसिडेन्सीमध्ये. ओके, पाहूया आता काय उपाययोजना करता येते. आमचे कमिटी मेंबर अध्यक्ष आणि खजिनदार जमलेले आहेत इथं. चलो बाय बाय.